जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 26 कोटींचा विकास निधी जो आहे तो वितरित करण्याचं निविदा जे आहे ते काढण्यात आले आहेत। मात्र यावर आता काँग्रेसचे नगरसेवक, महापौर, उपमहापौर यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेत त्यांनी आता चौकशी झाली पाहिजे आणि शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती पुढे आली आहे। मला सांगा, ही नेमकी मागणी काय? जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2025-26 करिता लातूर शहराच्या विकासाच्या अनुषंगानं महानगरपालिकेला विविध योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला। परंतु हा जो निधी मंजूर झाला त्याच्या वेगवेगळ्या प्रशासकीय मान्यता आलेल्या आहेत आणि या निधी मागणीकरता जो ठराव किंवा प्रस्ताव महानगरपालिका प्रशासनाचं, त्यावेळेस प्रशासन होतं, प्रशासनाच्या माध्यमातून जायला हव्या होत्या, त्यासुद्धा वेगवेगळ्या मागण्यात आलेल्या आहेत। म्हणजे एक योजना समजा 10 कोटीची, 10 कोटीच्या एक योजनेची एक मागणी नाही, 10 कोटीचे 10 वेगवेगळे तुकडे करून ह्या प्रशासकीय प्रस्ताव पाठवलेत आणि तशा प्रशासकीय मान्यता आलेल्या आहेत। या अनुषंगानं महानगरपालिका प्रशासनाकडे बऱ्याचशा तक्रारी दाखल झाल्या होत्या, बरेचसे प्रकरणंसुद्धा मान्य उच्च न्यायालयात दाखल आहेत। परंतु घाईघाईनं महानगरपालिका अस्तित्वात आलेली असतानासुद्धा घाईघाईनं ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। ती कुठंतरी कुणाचं तरी हित जोपासण्याकरिता झाली आहे असा आमचा त्याच्यामध्ये आरोप आहे। त्या अनुषंगाने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। याची चौकशी UD डिपार्टमेंटच्या माध्यमातून व्हावी अशी एक मागणी होती। म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून जसा पाहिजे तसा निधी तोडून मोडून वापरण्यात आला असा आक्षेप आहे। आता जे की DPDCचा जो फंड आहे त्या फंडला खर्च करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी असतो। निकाल लागला 16 जानेवारीला। 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतर हाऊस एस्टॅब्लिश झालं। हाऊस एस्टॅब्लिश झाल्यानंतर प्रशासनानं वाट पाहायला पाहिजे होती की हाऊस एस्टॅब्लिश होऊन त्याचे सगळे पदाधिकारी नेमले जायला पाहिजेत आणि ते पदाधिकारी नेमले गेल्यानंतर मग पहिल्या GB त्या गोष्टी समोर ठेवून त्याची मान्यता घेऊन मग पुन्हा टेंडरिंग किंवा मग वर्क ऑर्डर्सची प्रक्रिया पूर्ण गेलं पाहिजे। काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी तिथे 16 तारखेला त्यांना प्रक्रिया ही पूर्ण प्रक्रिया, टेंडरिंगची जी प्रक्रिया आहे पूर्ण प्रोसेस थांबवावं आणि हाऊस एस्टॅब्लिश पूर्णपणे आल्यावर पदाधिकारी नेमणूक झाल्यानंतर मग आपण ही प्रक्रिया करावी म्हणून एक रिटर्नमध्ये ॲप्लिकेशन दिलेलं होतं। त्यांना तशी विनंती केली होती की एंटायर प्रोसेस आपण थांबवा, पण प्रशासनाला एवढी घाई पडली होती की त्यांनी 27 जानेवारीलाच वर्क ऑर्डर्स इश्यू केले। मग हाऊस एस्टॅब्लिश झालेला आहे, पदाधिकारी फक्त नेमायचे बाकी आहेत, तर मग आपल्याला इलेक्शनसाठी तुम्ही टेंडरिंगच्या नंतरचे 2 महिन्यासाठी तुमचं थांबलं सगळं। प्रशासकीय चौकशी झाली पाहिजे। प्रशासकीय जी काही गडबड झाली ही अनियमितता आहे, ही जी इरेग्युलरिटी आहे त्या इरेग्युलरिटीमुळे पुढे स्कोप वाढतो, डाऊट येतो या सगळ्या प्रोसेसवर, म्हणून याची चौकशी होणं आवश्यक आहे। लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकास निधी देण्यात आला, मात्र तो तुकड्यामध्ये निधी देण्यात आला, त्यावर आक्षेप घेतला जातो आहे। नेत्यांनी कार्यकर्ते सांभाळण्यासाठी म्हणून हा निधी दिला असा आक्षेप होता तुमचा। खरंच आहे ते। काय तुम्हाला सांगतो, एक विधिनिषेध बाळगणे, नैतिकमत्तेची चाट ठेवणे हा प्रकार सगळा भाजपने कालबाह्य ठरवलेला आहे। प्रशासकीय काळामध्ये त्यांनी समजा अच्या घरापासून बच्या घरापर्यंतचा रस्ता 10 लाख रुपये, बच्या घरापासून पर्यंतचा रस्ता 10 लाख रुपये, ही दोन्ही 20 लाख रुपये एकच टेंडर करता येते का नाही? परंतु केवळ नेता वाईज त्याची टक्केवारी वसूल करण्याच्या दृष्टीहेतूनं पासून पर्यंतचे टेंडर वेगळं, पासून पर्यंतचं टेंडर वेगळं, काम वाईज टेंडर नाही, नेता वाईज टेंडर आहे, शिफारस वाईज टेंडर आहे, म्हणजे त्याचे हिशोब क्लिअर राहावे असं केलं। बरं ठीक आहे, केलं, परंतु प्रशासकीय काळामध्ये तुम्ही काय काळसावळा गोंधळ करायचा केला। आता लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली आहे, ती बॉडी कार्यान्वित होईपर्यंत, त्याच्या प्रोटोकॉल होईपर्यंत तुम्ही वाट बघायला पाहिजे होती। परंतु घाईघाईत ते सगळं धुवून काढण्यासाठी यांनी ज्या घाईघाईत चुकीच्या पद्धतीनं टेंडरिंग प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर दिल्या, त्याची तपासणी फक्त ती अर्बन डेव्हलपमेंट, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम PWD ह्या 2 डिपार्टमेंटकडून करत आहे। त्याच्यात दोष असेल तर ती रद्द होईल, नसेल तसं क्लीन चिट आली तर चालू होईल। परंतु ह्या लोकांचे पैसे बुडत असल्यामुळे एवढे जाजवून गेलेत, हे टक्केवारीची सवय लागलेली आहे, त्याची सारखी चाड त्यांना ती लत लागलेली आहे, त्याच्यामुळं ते परेशान आहेत आणि वेगवेगळे आरोप बेछूट करत आहेत। परंतु काँग्रेसचा निर्धार पक्का आहे। आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या लातूरमध्ये स्वच्छ प्रशासन देणे,
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे आणि जनतेला दर्जेदार कामे देणे, ह्याच्या आड ज्यांनी कोणी येईल ते आम्ही कधीही सहन करणार नाही. आडवं येईल त्याला आम्ही कायदेशीर पद्धतीनं उत्तर देऊ. आणि जो जर लक्षात घेतलं आपण तर काँग्रेसनं जिल्हा नियोजन समितीनं जे काही महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकास निधी वाटप केला त्यावर आक्षेप घेतलेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.